नंबर 12171 मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्स हरिद्वार AC सुपरफास्ट एक्सप्रेस ही जवळपास 28 तास 30 मिनिटं घेते मुंबईवरून हरिद्वारला पोचायला आणि ही टोटल डिस्टन्स कव्हर करते ती 1769 किलोमीटर. तर या ट्रेनमध्ये आपण थर्ड ACने ट्रॅव्हल करत आहोत आणि थर्ड AC मध्ये आपली सीट आहे 50 आणि 51. माझ्यासोबत माझा एक कझिन ट्रॅव्हल करत आहे. तर आपण ट्रॅव्हल हा थर्ड AC मध्ये करत आहोत. तर आमचा B11 कोच आहे आणि B11 मध्ये आपली मिडल बर्थ आणि अप्पर बर्थ 50 आणि 51 ही सीट आहे. आम्ही दोघे जण आहोत. तर या ट्रेनचा इथून मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून सुटण्याचा टाइम आहे जवळपास सकाळी 7:55 आणि ती ट्रेन हरिद्वारला दुसऱ्या दिवशी 12:25 पोचणार आहे. तर ही ट्रेन हप्त्यातून 2 वेळा सोमवारी आणि गुरुवारी रन करते. तर या ट्रेनमध्ये थर्ड ACचे 15 कोचेस आहेत, सेकंड ACचे 3 कोचेस आहेत, फर्स्ट ACचा 1 कोच आहे आणि थर्ड AC इकॉनॉमीचे टोटल 2 कोचेस आहेत. तर समोर तुम्ही ट्रेन बघू शकता. तर अजून जवळपास एक 10 मिनिटं राहिलेले आहेत ट्रेन निघण्यासाठी. तर या ट्रेनसाठी दोघांचा जो फेअर आहे तो जवळपास 3,800 आम्ही टोटल थर्ड AC साठी पे केलेला आहे. सो हाय गाईज, मी विकी घरत तुमचं स्वागत करतोय रोमर विकी या यूट्यूब चॅनलवरती. तर ही व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा. जास्त नाही, जवळपास एक 11 हॉल्ट आहेत ट्रेनचे. सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. तर जेवढे डे टाईममध्ये जेवढे कवर होतील तेवढे मी कवर करतो स्टेशन्स. नाईटमध्ये जर जमलं तर नक्की तुम्हाला कवर करून जातो. तर ऑन टाईम 7:55 मुंबई LTT हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेस डिपार्ट झालेली आहे. वॉश बेसिन आहे, क्लीन आहे वॉश बेसिन, पाणी पण येत आहे, मिरर साफ आहे. तर आपला 50 आणि 51 मिडल बर्थ अप्पर बर्थ. ट्रेन पण क्लीन आहे, क्लीननेस चांगली आहे ट्रेन मध्ये. सध्या तर खाली आहे पण पुढे नक्कीच भरेल. चार्जिंग पॉइंट आहेत, इथे 2 आहेत, इथे एक आहे, इथे 2 आहेत, इथे एक आहे. वरती लाईट लॅम्प चालू आहे. साइड लोअर अप्पर मध्ये दोन्ही साइडला एक एक आहे. हॉटेल हँडलर एक आहे. समोर पुरी लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन उभी आहे.
तर समोर बघू शकता सेंट्रल रेल्वेचा विद्याविहार स्टेशन आहे लोकलचा. तर या ट्रेनचा ॲव्हरेज ऑपरेटिंग स्पीड आहे 62 किलोमीटर पर आवर आणि मॅक्सिमम परमिसिबल स्पीड आहे 130 किलोमीटर पर आवर. तर जशी ट्रेन पेस पकडेल तसे मी तुम्हाला याची मॅक्सिमम स्पीड नक्की दाखवतो. जवळपास 10 मिनिटाच्या डिलेने आपण पोचलो होतो कल्याण जंक्शनला. स्टेशन कोड आहे KYN. इथे या ट्रेनचा 3 मिनिटाचा हॉल्ट होता आणि इथे 40 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी इथे टोटल ट्रेननी 35 किलोमीटर कव्हर केलेले आहे. तर याच्यानंतर डायरेक्ट पुढचा स्टॉप हा नाशिक रोड असेल. तर मध्ये एक टेक्निकल फॉल्ट नक्की घेईल बँकर्स लोकोमोटिव्ह लावायला. तर तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ कव्हर करतो. ही मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल आहे. मुंबई AC लोकल. टॉयलेटची कंडिशन तर साफ आहे, स्वच्छ क्लीन आहे. आता सध्या तर ट्रेन स्क्रीन वगैरे काच बीच पूर्ण क्लीन आहे. पाणी पण येत आहे, म्हणजे कम्प्लीट तर क्लीनच आहे ट्रेन. टॉयलेट वगैरे पाणी बिणी आहे. हँडवॉश पण इथं लावलेलं आहे, एक चांगली गोष्ट आहे. वाजलेत 9:46 आणि आपण पोचलो आहोत कसारा रेल्वे स्टेशनला. इथे या ट्रेनचं ऑफिशियल हॉल्ट नाही आहे, पण इथं आता घाट सेक्शन पुढे चालू होणार आहे. त्याच्यामुळे इथे बँकर्स लोकोमोटिव्ह पुढे मागे लावण्यात येतील. त्याच्यामुळे हा टेक्निकल हॉल्ट घेतलेला आहे ट्रेनने. बघूया, इथे जवळपास एक 10 मिनिटं तरी लागतील बँकर्स लोकोमोटिव्ह लावायला. नाशिक रोडलाच हे बँकर्स लोकोमोटिव्ह काढले जाते. पूर्ण हा घाट सेक्शन आहे.
या ट्रेनला कल्याण शेटचा मॅप 718 लोकोमोटिव्ह लावलेला आहे. पळणीचा रस्ता आहे. वळण ब्रेकफास्टसाठी ट्रेनच्या पॅन्ट्री कारमधून पोहा होता आणि ब्रेड कटलेट होतं. तर ब्रेड कटलेट एकदम अप्रतिम होता, म्हणजे टेस्ट खूप चांगली होती. पोहा पण ठीक होता, पण थोडा त्याच्यात मीठ कमी होता. तर तुम्ही या ट्रेनमध्ये ब्रेड कटलेट पोहा ट्राय करू शकता. पोचलो इगतपुरी स्टेशनला. तर इथं जे कसाराला बँकर्स लोकोमोटिव्ह लावले होते ते इथे डिटॅच केले आहेत आणि इथून इगतपुरीवरून डिपार्ट झालेली आहे ट्रेन. तर हा याचा टेक्निकल हॉल्ट होता, ऑफिशियल हॉल्ट नव्हता. तर इथं तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजे वडापाव, समोसे हे तुम्हाला इथे भेटून जातील. इथून डायरेक्ट आपला नाशिक रोड रेल्वे स्टेशन असेल आता पुढचा स्टॉप. समोर गुड्स ट्रेन उभी आहे. तीन मिनिटाच्या हॉल्ट नंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून LTT हरिद्वार AC सुपरफास्ट एक्सप्रेस निघालेली आहे. इथं ही ट्रेन जवळपास 10 मिनिटाच्या डिलेने पोचली होती. नाशिक रोड रेल्वे स्टेशन
2-3 मिनिटाचा हॉल्ट होता आणि इथपर्यंत जवळपास 170 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. जवळपास 100 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने ट्रेन जात आहे. तर समोर बघू शकता हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर एक्सप्रेस आहे. ऑन टाइम 2:10 भुसावळ जंक्शनला पोचलो आहोत. तर या ट्रेनचा जवळपास 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. समोर गोवा एक्सप्रेस डिपार्ट झालेली आहे. वास्को हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस. आपण पोहोचलो भुसावळ जंक्शनला. स्टेशन कोड आहे BSL आणि इथून तुम्हाला मुंबई नागपूर लाईन, मुंबई प्रयागराज लाईन, भुसावळ जबलपूर सेक्शन, कल्याण भुसावळ सेक्शन हे लाईन निघतात. तर इथे जवळपास या ट्रेनचा 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. भुसावळ जंक्शनला एशियाचा सेकंड लार्जेस्ट रेल्वे यार्ड आहे. ते जवळपास 250 रेल्वे ट्रॅक आहे.
नाशिक मेमो चाललेली आतापर्यंत जवळपास 4 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि इथून आता नेक्स्ट स्टॉप आपला खंडवा जंक्शन असेल. येईल जवळपास 4:10 जवळपास येईल. जवळपास 4 मिनिट बिफोर आलेली आहे खंडवा जंक्शनला. तर इथे या ट्रेनचा 2 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि इथून तुम्हाला मुंबई हावडा मेन लाईन भेटेल. इथून रतलाम अकोला लाईन आणि जबलपूर भुसावल सेक्शन इथून भेटेल तुम्हाला. खंडवा जंक्शन हा येतो मध्य प्रदेशच्या खंडवा डिस्ट्रिक्टमध्ये आणि ऑपरेट केला जातो सेंट्रल रेल्वे डिव्हिजन आहे भुसावल. टोटल डिस्टन्स कव्हर केलेले आहेत ते 547 किलोमीटर आणि याचा स्टेशन कोड आहे KWN. तर इथे 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. तर इथून डायरेक्ट जवळपास डायरेक्ट भोपाळ जंक्शन नेक्स्ट हॉल्ट आहे. तो 8:30ला बहुतेक येणार आहे. May I have your attention please? 5257 Lokmanya Tilak Terminus, Haridwar, Superfast Express is now waiting for departure. खंडवा जंक्शन आपला या ट्रेनचा 4था हॉल्ट होता. खंडवा जंक्शन नंतर आता नॉर्थ ट्रेन जवळपास 30 किलोमीटर या ट्रेनचा आहे. डायरेक्ट आपण रात्री 8:30 भोपाळ जंक्शनला पोहोचणार. तर आपण भेटूया डायरेक्ट आता भोपाळ जंक्शनमध्ये. काय जर ट्रेन क्रॉसिंग असलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. तर जवळपास 823 किलोमीटर कव्हर केल्यानंतर ऑन टाईम 8:30 पोचलेलो या ट्रेनचा 5वा हॉल्ट भोपाळ जंक्शन. तर इथं या ट्रेनचा जवळपास 10 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि इथे वॉटर रिफिलिंग होईल, टॉयलेट्स क्लिनिंग होतील. तर बघूया किती आहे. इथून डायरेक्ट आपला आता पुढचा स्टॉप हा वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आहे, जो 12:40 येईल. तर समोर तुम्ही बघू शकता नागपूर इंदोर वंदे भारत एक्सप्रेस डिपार्ट झालेली आहे भोपाळ जंक्शनवरून. स्टेशन कोड झाला BPL. हा ऑपरेट केला जातो वेस्ट सेंट्रल रेल्वे आणि डिव्हिजन येतो भोपाळ. तर इथून तुम्हाला आग्रा भोपाळ सेक्शन, भोपाळ नागपूर सेक्शन, न्यू दिल्ली चेन्नई मेन लाईन या इथून निघतात.
समोर नंदादेवी एक्सप्रेस उभी आहे. देहरादून कोटा नंदादेवी एक्सप्रेस. ते इंदोर इंटरसिटी एक्सप्रेस उभी आहे. नई दिल्ली इंदोर. तर 1518 किलोमीटर कव्हर केल्यानंतर या ट्रेनचा 8वा हॉल्ट आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. तर इथं ही ट्रेन ऑन टाइम 6:40 पोहोचलेली आहे आणि इथं या ट्रेनचा 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. इथं ट्रेनमध्ये वॉटर रिफिलिंग होईल, ट्रेन वॉशरूम क्लीन्स होतील. तर हा येतो ऑपरेट केला जातो नॉर्दर्न रेल्वे आणि डिव्हिजन येतो दिल्ली. तर स्टेशन कोड आहे NZM. इथून आपल्याला इथं तुम्हाला नाश्ता बिस्ट्याचे म्हणजे भेटतील काय. तर भोपाळ जंक्शन नंतर आपण 2 स्टेशन स्किप केले होते. एक झांसी आणि आग्रा कॅन्ट. झांसी बहुतेक 12:40 आला होता आणि आग्रा कॅन्ट 3-3:30च्या आसपास काहीतरी होतं. तर जवळपास 19 मिनिटाच्या डिलेने 1588 किलोमीटर कव्हर केल्यानंतर ट्रेन पोहोचलेली आहे मिरज सिटी जंक्शनला. तर या ट्रेनचा 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. स्टेशन कोड आहे MTC आणि हा येतोय
समोर हरिद्वार ओल्ड दिल्ली एक्सप्रेस 14306 उभी आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. तर जवळपास 1696 किलोमीटर कव्हर केल्यानंतर या ट्रेनचा 10वा हॉल्ट टपरी जंक्शनला पोहोचलो आहोत. तर इथे या ट्रेनचा 2 मिनिटाचा हॉल्ट आहे, पण इथे बिफोर टाइम जवळपास 28 मिनिटं बिफोर आलेलो आहोत. तर ते 20-25 मिनिटं ट्रेन थांबणार आहे. जवळपास एक अर्ध्या तासाच्या हॉल्टने LTT हरिद्वार AC एक्सप्रेस निघालेली आहे टपरी जंक्शन वरून. आता पुढचा स्टॉप रुडकी असणार आहे. रुडकी नंतर आपला फायनल डेस्टिनेशन हरिद्वार. सतराशे 28 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आपण या ट्रेनचा 11वा हॉल्ट रुडकी रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे. त्याचा स्टेशन कोड आहे RK. तर इथं बिफोर टाईम 4 मिनटं बिफोर पोचलेलो आहोत आणि इथं 2 मिनटाचा हॉल्ट आहे. म्हणजे ट्रेन इथून 11:26 डिपार्ट होईल. तर रुडकी हा ऑपरेट केला जातो नॉर्दर्न रेल्वेने आणि येतो मोरादाबाद डिव्हिजनमध्ये. तर इथून आपला फायनलचा डेस्टिनेशन आहे हरिद्वार रेल्वे स्टेशन. बघूया आता किती टायमात पोचते. जवळपास 1:12च्या आसपास 12:25च्या आसपास पोचायला पाहिजे. बघूया किती टाईम लागतो. तर 11:30 रुडकी रेल्वे स्टेशनवरून ट्रेन डिपार्ट झालेली आहे. तर 1769 किलोमीटर कवर केल्यानंतर या ट्रेनचा डेस्टिनेशन हरिद्वार रेल्वे स्टेशनवर आपण पोचलेलो आहोत. इथं ही ट्रेन ऑन टाईम 12:25 पोचली. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.